मित्रांनो, जेव्हाही आपण एखादा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा ते सेव्ह केले जातात डिपॉझिटरीकडे. भारतामध्ये CDSL आणि NSDL ह्या दोन मुख्य डिपॉझिटरी आहेत. CDSL मागील काही वर्षापूर्वीच लिस्ट झाली आहे आणि मुख्यत्वे BSE ओरिएंटेड असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. NSDL हे एक NSEचं युनिट आहे. तुम्हाला माहिती आहे का 1996 साली ही कंपनी मार्केटमध्ये आली आहे, पण अजून पण लिस्टिंग नाहीये आणि याला नुकतंच सेबीने मान्यता दिलेली आहे. जुलैमध्ये हे लिस्ट करायचा प्लॅन चालू आहे. जवळपास 3400 कोटींच्या आसपास ह्याचा IPO मार्केटमध्ये येऊ शकतो. याची चर्चा का चालू आहे? NSE अजून मार्केटमध्ये लिस्ट नाहीये, त्याची पण ऍक्च्युअली आता सध्या खूप सारी प्लॅनिंग चालू आहे आणि त्याच्याबरोबर NSDL पण मार्केटमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला काय वाटतं, जेव्हा ह्या मार्केटमध्ये लिस्ट होईल तेव्हा CDSL आणि NSDL याच्यामध्ये कोण बाजी मारेल? कारण सध्याच्या कंडिशनला जर बघायला गेलं तर CDSL कडे पण आणि NSDL कडे पण भरपूर धंदा आहे, पण याच्यामध्ये बाजी कोण मारू शकतं? कमेंट करायला विसरू नका.